नमस्कार. मी पूर्वी पाटील घेऊन आले वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेचा पुढचा भाग. पण नवीन भागाला सुरुवात करण्याआधी चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आधी करून घ्या. चला तर मग स्टोरीकडे वळूया. वेगळे रंग आयुष्याचे भाग 44. सर्व आवरून तो आतमध्ये आला. त्याने अमूला बघितलं तर अमू झोपून गेलेली होती. शर्वने एक मोठा श्वास घेतला आणि अमूला व्यवस्थित झोपवून तिच्या अंगावर पांघरून टाकलं. शर्व पण अमू शेजारी येऊन झोपला. तिच्याकडे पाहत विचार करू लागला, किती बदललोय ना मी. अमूच्या माझ्या लाईफमध्ये येण्याने मी कधी विचार पण केला नव्हता की एका मुलीसाठी मी माझ्या प्रायोरिटी चेंज करेल. याने माझं पूर्ण जगच व्यापून टाकलं आहे. मी पण कधी फॅमिली मॅन होईल असं वाटलंच नव्हतं. कोणीतरी आपल्या हक्काचं असणंच किती भारी फिलिंग देऊन जातं. माझी राणी, खूप खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर. बस मला तुझ्यासोबत कायम राहायचं आहे. भरभरून प्रेम करायचं आहे तुझ्यावर. मी तर बस त्या क्षणाची वाट पाहतोय जेव्हा तू सर्वार्थाने माझी होशील. केव्हा देशील तो मला हक्क? तसं तर माझा हक्क आहेच, पण तू मला पूर्ण मनाने स्वीकारलेलं हवं आहे. वाट पाहतोय मी. तो हळूच तिच्याकडे सरकला. तिच्या चेहऱ्यावर येणारे केस बाजूला केले. तिच्या गलावर हळूवार होठ टेकवले आणि तिला कुशीत घेऊन त्याने पण डोळे मिटले. सकाळी त्याला जाग आली. अमू लहान मुलांसारखी त्याच्या कुशीत झोपून होती. त्याने तिच्या कपाळावर किस केलं आणि तिला अलगद बाजूला करून तो बेडवरून उठला. त्याने टाईम बघण्यासाठी त्याचा मोबाईल बघितला तर त्याला खूप सारे मिस कॉल दिसलेत. त्यात आदी, अखिल आणि अभयचे जास्तच होते. त्याने चेहऱ्यावरून हात फिरवला आणि आदीला कॉलबॅक केला. हॅलो भाई, कुठे आहेस यार तू? किती कॉल केले तुला? एक तर उचलायचा ना. आदी म्हणाला. झोपलो होतो रे. आता जस्ट उठलो आणि मोबाईल बघितला. मोबाईल सायलेंट मोडवर होता म्हणून कळलं नाही तुझे कॉल आल्याचं, शर्वने म्हटलं. भाई, 9 वाजून गेले सकाळचे. इतक्या वेळ झोपला होता तू? तब्येत तर ठीक आहे ना? आदी म्हणाला. ठीक आहे रे मी. चल ठेव फोन, फ्रेश व्हायचंय मला, शर्वने म्हटलं. अरे थांब न, ज्यासाठी कॉल केला ते तर राहिलंच ना. ऐक, मी मॉम, डॅड आणि आजोबांसोबत नाशिकला जातोय, आदी म्हणाला. नाशिकला अचानक? काय झालं? आणि शुभ्रा कुठे आहे मग? शर्व म्हणाला. अरे आजोबांची बहीण आहे ना, ती विमल आजी. तिची तब्येत थोडी सिरियस आहे. तिची आजोबांना भेटायची खूप इच्छा आहे. मग मॉम डॅड जात होते आजोबांना घेऊन, पण मला त्यांना एकट्यानं जाऊ देणं बरोबर नाही वाटलं, म्हणून मी पण आलो सोबत. इथं 2 दिवस लागू शकतात आणि शुभ्रा घरीच आहे. तिची तब्येत ठीक नाही आहे थोडी. तर तू प्लीज घरी जाशील का लवकर? आणि अमूला पण बोलावून घेशील, आदी म्हणाला. शुभ्राची तब्येत ठीक नसताना तुला जायची काय गरज होती? मी गेलो असतो ना, शर्व म्हणाला. त्यासाठीच कॉल केला होता, पण तू रिसिव्हच नाही केला. जास्त वेळ थांबू शकत नव्हतो म्हणून मग मलाच निघावं लागलं, आदी म्हणाला. ओ, शर्व नाराज होऊन म्हणाला. आणि अमूला सांग शुभ्राला सोबत थांबायला. तिला पण किती कॉल केले, पण तिने पण रिसिव्ह नाही केले, आदी म्हणाला. ती काय कॉल रिसिव्ह करणार? घोडे विकून झोपली ती, शर्व म्हणाला. काय म्हणालास? अमू तुझ्यासोबत आहे? आणि कुठे तू? आणि ती काय करते तुझ्यासोबत? आदीने विचारलं. झोपली आहे, काय करणार? स्वतः पण काही करत नाही आणि मला पण काही करू देत नाही, शर्व स्वतःशीच पुटपुटत म्हणाला. काय म्हणालास भाई? मोठ्याने बोल जरा, मी कारमध्ये आहे, आदीने म्हटलं.
काही नाही रे, काल आम्ही दोघं एका पार्टीत गेलो होतो. तिथे मॅडमने चुकून ड्रिंक घेतलं. मग अशा अवस्थेत कुठे नेणार तिला, म्हणून मग फ्लॅटवर आलो तिला घेऊन. त्याच गडबडीत रात्री लेट झोपलो आणि मोबाईल पण नाही बघितला, शर्वने म्हटलं. ओके, पण आता ठीक आहे ना ती, आधीने विचारलं. हो, चल मी माझा आवरतो आणि मग तिला उठवतो. माझ्यासोबतच तिला घेऊन जातो घरी. शुभ्राची काळजी नको करूस, आम्ही घेऊ तिची काळजी, शर्वने म्हटलं. हो, माहिती आहे मला. ओके, चल ठेवतो मग मी, बाय, आधीने म्हटलं. या, बाय. शर्वने कॉल कट करत बाय केलं. शर्वने त्याचं आवरलं आणि किचनमध्ये जाऊन मस्त कॉफी घेऊन आला. अमेया, ए अमेया, चल उठ, शर्वने तिला गालावर टॅप करत म्हटलं. झोपू दे ना ग आई, अमू म्हणाली. अगं आई नाही, मी आहे शर्व, चल उठ लवकर. बघ, गरमागरम कॉफी आणली आहे, बरं वाटेल तुला प्यायली की, शर्वने म्हटलं. अमू उठून तर बसली, पण तिचे डोळे बंदच होते. ते बघून शर्वने डोक्याला हात लावला. उठ ग बाई, शुभ्राला बरं नाही आहे, लवकर जावं लागेल आपल्याला, शर्वने अमूला म्हटलं. शुभ्राचं नाव ऐकून अमूने पटकन डोळे उघडले. काय झालं दिला? चला लवकर, मला जायचं दी जवळ, अमू रडक्या चेहऱ्याने म्हणाली. हो, तू आवरून घे मग जाऊ. त्याआधी ही कॉफी घे, स्पेशली तुझ्यासाठी बनवली आहे मी, शर्व म्हणाला. मला नको आहे, कसं तरीच होत आहे मला, अमूने म्हटलं. अगं आधी कॉफी घे, फ्रेश हो, तोपर्यंत मी ब्रेकफास्ट ऑर्डर करतो, शर्वने म्हटलं. मला नको आहे काहीच, अमू म्हणाली. अगं मेडिसिन घ्यावी लागेल, त्याशिवाय चांगलं नाही वाटणार आणि त्यासाठी आधी काहीतरी खावं लागेल. तू जेवढा टाइमपास करशील तेवढा घरी जायला लेट होईल, शर्व तिला समजावत म्हणाला. अमूने शर्वच्या हातातील कॉफी घेतली आणि ती आवरायला गेली. नाश्ता करून शर्वने तिला मेडिसिन दिली आणि मग ते दोघे घरी जायला निघाले. हॅलो आई, अमूने कारमध्ये बसल्यावर नलिनीला कॉल केला. हां बोल, अजून किती वेळ आहे तुला घरी यायला, नलिनीने विचारलं. मी घरी नाही येत आहे, दीकडे जाते, अमूने म्हटलं. आता तिथे का जाते आहे? एक काम कर, तिथेच राहायला जा ना तू, असंही नेहमी तिथेच असते, कमीत कमी माझी काळजी तरी मिटेल तू कायमची तिथे राहिलीस तर, नलिनी चिडून म्हणाली. हो का, पण इतक्यात माझ्यापासून सुटका नाही होणार बरं तुझी, मी नाही जाणार राहायला. ते तर दीला बरं नाही आहे आणि जीजू मॉम डॅड कोणीच घरी नाही आहे म्हणून मी जाते, अमूने म्हटलं. का, काय झालं शुभ्राला? मी आणि बाबा पण येतो तिकडे, नाहीतर एक काम कर ना, तिला घेऊन इथेच आहे, 2 दिवस माहेरी राहिली की बरं वाटेल तिला, नलिनी म्हणाल्या. अगं आधी मला तर बघू दे तिला काय झालंय, लगेच काय तुझं सुरू करते आहे. तिथे गेली की सांगते मी तुला, काही काळजी नको करूस. काही खास नसेल, नाहीतर जिजू गेलेच नसते दीला सोडून. ओके, ठेवते मी, बाय, अमूने बाय केला आणि कॉल कट केला. हुश, आई पडणं, सर्वच गोष्टींची घाई असते हिला. अहो चला ना लवकर, अमू म्हणाली. शर्व काही न बोलता फक्त तिच्याकडे एक नजर बघतो. ती तिच्याच धुंदीत मोबाईलमध्ये काहीतरी करत असते. चला मॅडम, आलं तुमचं घर, शर्व म्हणाला. ओ थँक्यू, अमू बाहेर येते आणि शर्वच्या बाजूला येऊन त्याला म्हणते. ड्रायव्हर, कार व्यवस्थित पार्क कर, असं मध्येच उभी नाही करायची, अमू म्हणाली. ए
मी ड्रायव्हर दिसतोय तुला? तुझ्या तर थांब तू. शर्व बाहेर यायला लागला तसं अमू पटकन आत पडून गेली. तिला पडून जाताना पाहून, पडून पडून कुठे जाशील? सर्व दूर मीच भेटणार आहे तुला, शर्व स्वतःशीच म्हणाला. दी, अमू ओरडतच आत आली. अमुताई, त्या त्यांच्या रूममध्येच आहेत, कमला मावशींनी अमूला बघून म्हटलं. ओके, मी तिथेच जाते, अमू त्यांना स्माईल करत म्हणाली. तुम्हाला काही बनवू का खायला? कमलाने विचारलं. आता तर नको, हवं असेल तर सांगेल मी. आलेच मी दीला भेटून, अमू म्हणाली. अमू धावतच शुभ्राकडे गेली. शुभ्रा डोळे बंद करून बेडवर पडली होती. दी, काय झालं ग? अमू शुभ्राजवळ येऊन म्हणाली. अमू, आलीस पिल्लू तू? काही नाही ग, डोकं खूप दुखतंय आणि खूपच थकल्यासारखं वाटतंय, शुभ्रा म्हणाली. ओ, चल फ्रेश हो, आपण डॉक्टरकडे जाऊया, अमूने म्हटलं. नको ग, माझी इच्छा नाही होत उठायची, शुभ्राने म्हटलं. ओके, मग मी डॉक्टरांना घरीच बोलावून घेतो, शर्व आत येत म्हणाला. हो, हे चालेल. हो नदी, अमू म्हणाली. हो, शुभ्रानेही होकार दिला. शर्व डॉक्टरला कॉल करून घरीच बोलावून घेतो. डॉक्टर येतील काही वेळात. आणि शुभ्रा, तुला एवढं बरं नसताना आधी गेलाच कशाला? जाऊ दे, डॉक्टर येतात तोपर्यंत मी आलोच, शर्व म्हणाला. तसं अमूने त्याला होकार दिला. शर्व गेल्यावर, अमू, मला फ्रेश व्हायचंय ग, शुभ्राने अमूला म्हटलं. हो, चल, मी हेल्प करते तुला, अमूने शुभ्राला म्हटलं. अमूच्या हेल्पने शुभ्रा फ्रेश व्हायला गेली. काही वेळाने ती बाहेर आली आणि अचानक तिला चक्कर आली. अमू, मला खूप गरगरतंय, शुभ्रा डोक्याला हात लावून म्हणाली. शुभ्राचे डोळे बंद होत होते. तिला तसं पाहून अमू चांगलीच घाबरली. दी, काय होतंय तुला? ये इथे बस आधी, अमू तिच्याजवळ जाऊन तिला पकडत म्हणाली. अमूने शुभ्राला बेडवर बसवलं, पण शुभ्रा बेशुद्ध होऊन बेडवर पडली. दी, OMG, काय करू मी? दी, उठ ना, अमूने पटकन शर्वला कॉल केला. अहो, लवकर या, दी बोलत नाही आहे, मला भीती वाटते, अमू रडकाच्या आवाजात म्हणाली. शर्व धावतच आला. काय झालं? शर्वने विचारलं. दी, अमू खूपच पॅनिक झाली होती, बोललं जात नव्हतं तिच्याने. रिलॅक्स अमेया, शुद्ध गेली तिची, चल हिला हॉस्पिटलला न्यावं लागेल, डॉक्टरची वाट नाही पाहू शकत, असं बोलून शर्वने शुभ्राला उचलून घेतलं आणि ते दोघे घाई करतच बाहेर आले. कमलाताई, आम्ही दीला हॉस्पिटलला घेऊन जातोय, अमूने म्हटलं. काय झालं ताईंना? मी पण येते सोबत, कमला म्हणाली. नको, तुम्ही इथंच थांबा, घरी पण हवं कोणीतरी, मी कळवेल काही असलं तर, अमूने म्हटलं. बरं, कमला म्हणाली. शर्व आणि अमू शुभ्राला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले. डॉक्टर, प्लीज बघा ना, शर्व डॉक्टरला म्हणाला. हो, आत आणा यांना आणि तुम्ही बाहेर वेट करा, डॉक्टर म्हणाले. डॉक्टरने शुभ्राला चेक केलं. तिच्या काही ब्लड टेस्ट केल्या. काही वेळाने डॉक्टरांनी शर्व आणि अमूला आतमध्ये बोलावलं. डॉक्टर, कशी आहे आता दी?
अमूने विचारलं. ठीक आहे, पण तुम्ही आता त्यांची जास्त काळजी घ्यायला हवी आहे. खूप वीक आहेत त्या आणि अशा अवस्थेत असं वीक असणं चांगलं नाही, डॉक्टर म्हणालेत. अशा अवस्थेत म्हणजे? शर्वने विचारलं. शी इज प्रेग्नेंट. 4 वीक्स झालेत. हे त्यांचे रिपोर्ट्स. डॉक्टर रिपोर्ट समोर करत म्हणाले. ओ माय गॉड, खरंच दी प्रेग्नेंट आहे? अमू म्हणाली. एस. डॉक्टर श्यामल आमच्या इथल्या गायनक आहेत. त्या इथं येतात आता. त्यांना तुम्ही कन्सल्ट करून घ्या. डॉक्टरने बेल वाजवून सिस्टरला बोलावलं. सिस्टर, डॉक्टर श्यामल आल्या की त्यांना ही फाईल द्या आणि यांना भेटवून द्या, डॉक्टरांनी सांगितलं. ओके, सिस्टर मान हलवत म्हणाल्या. ओके डॉक्टर, थँक्यू. शर्व उठून उभा राहत म्हणाला. डॉक्टरच्या केबिनच्या बाहेर येऊन, वाव, माझ्या दिला बाळ होणार, छोटा बेबी येणार, अमू उड्या मारत म्हणाली. अमेया, आपण घरी नाही आहोत, असं उड्या मारायला, शर्वने अमूला म्हटलं. तुम्हाला आनंद नाही झाला का? अमू डोळे बारीक करून शर्वला बघत म्हणाली. ऑफकोर्स झालाच आहे आनंद, पण तो असा उड्या मारून व्यक्त करणं मला जमणार नाहीये, शर्वने अमूला सांगितलं. तसं अमूने तोंड वाकडं केलं. चल आता शुभ्राला बघूया, शर्वने तिचा हात पकडत तिला म्हटलं. अमू आणि शर्व शुभ्रा असलेल्या रूममध्ये आलेत. तिला सलाईन लावलेली होती. ती झोपून होती. दी, अमूने तिला हाक मारली. अमू, शुभ्रा डोळे उघडत म्हणाली. कसं वाटतंय शुभ्रा तुला आता? आधीला बोलावून घेतो मी, आता त्याचीच गरज आहे तुला, शर्व शुभ्राच्या डोक्यावर हात फिरवून म्हणाला. नको भाई, आधीला सांगू नका मला हॉस्पिटलला आणल्याचं. काळजी करेल तो खूप, विनाकारण घाईत येईल. बरं, डॉक्टर काय म्हणाले? कधी जायचं घरी? शुभ्राने विचारलं. अजून थोडा वेळ लागेल, तू आराम कर, शर्वने तिला म्हटलं. हो. शुभ्राचं लक्ष अमूकडे गेलं. ती गालातच हसत होती. ए अमू, तुला काय झालं हसायला? शुभ्राने विचारलं. दी, तुला काही वेगळं जाणवत नाहीये का ग? तुला माहीत आहे, मी खूप खुश आहे आज. छोटा बेबी येणार आपल्याकडे, मी मासी होणार, अमू स्माईल करत म्हणाली. काय? शुभ्रा. हो दी, तू प्रेग्नेंट आहेस. किती भारी ना? जिजूंना कळेल तेव्हा तर वेडेच होतील आनंदाने, अमू म्हणाली. तू खरं बोलते ना अमू? भाई, हे खरं आहे ना? शुभ्राच्या डोळ्यात पाणी होतं. अगं रडते काय? आता फक्त आनंदी राहायचं आहे. बेबी पण रडकं होईल नाही तर. मी खूप खुश आहे आदी आणि तुझ्यासाठी. असंच कायम आनंदात राहा, शर्वही स्माईल करत म्हणाला. मला आदिशी बोलायचं आहे, शुभ्रा म्हणाली. नाही हदी, असं फोनवर नाही सांगायचं त्यांना. इथे येऊ दे, मग मस्त सरप्राईज दे. काय? अमू म्हणाली. हो, त्याचा बर्थडे आहे 4 दिवसांनी, शुभ्रा म्हणाली. हो ग, मग तेव्हाच सर्वांना सांगूया, मस्त पार्टी करूया. काय हो, करणार ना तुम्ही पार्टी? स्पॉन्सर? अमू शर्वकडे पाहून म्हणाली. हो, करेल ना, त्यात काय. आता आपण दोघं बाळाचे मोठे मम्मा पप्पा बनणार आहोत. मग एक पार्टी काय, अशा कितीतरी पार्टीज करूयात, शर्व म्हणाला. नाही ह, मी तर बाळाची मासी आहे. मला त्याची मोठी मम्मा बनण्यात काही इंटरेस्ट नाही आहे, अमू तोंड वाकडं करून म्हणाली. तसं शर्वने रागात तिला बघितलं. शुभ्रा त्या दोघांचं बोलणं ऐकून हसायला लागली. ए दी, तू कशाला हसते आता?
अमूने म्हटलं. तोच सिस्टर आत आल्या. मिस्टर देशमुख, डॉक्टर श्यामल आल्या आहेत, तुम्ही त्यांना जाऊन भेटून या, सिस्टर म्हणाल्यात. ओके, पण शुभ्राला न्यावं लागेल ना तिकडे, शर्व म्हणाला. हो, पेशंटला मी आणते, त्यांची IV काढून, तुम्ही जा, सिस्टरांनी म्हटलं. ओके, चला मेया. अमू आणि शर्व डॉक्टरच्या परवानगीने त्यांच्या केबिनमध्ये आले. हॅलो मॅम, मी शर्व देशमुख आणि ही माझी वाईफ अमेया देशमुख, शर्व डॉक्टरांना म्हणाला. ओ हॅलो मिस्टर अँड मिसेस देशमुख, प्लीज सीट. डॉक्टरांनी काही वेळ अमूला निरखून बघितलं. त्यांना तसं पाहून शर्व म्हणाला, काय झालं डॉक्टर? आम्हाला डॉक्टर बर्वेंनी पाठवलं आहे. त्या सिस्टर म्हणाल्या की आम्ही आधी भेटावं, मग त्या येतील शुभ्राला घेऊन, शर्वने म्हटलं. एक मिनिट मिस्टर देशमुख, तुमच्या वाईफला बोलू द्या. बोला मिसेस देशमुख, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? डॉक्टर म्हणाल्या. मला काय प्रॉब्लेम असणार आहे? अमू बेफिकरीने म्हणाली. एज काय आहे तुमच्या वाईफचं? डॉक्टरने विचारलं. 21. पण त्याचा काय संबंध? शर्वने म्हटलं. 21? ओके, बट त्या खूपच बालिश वाटत आहे. आई होण्यासाठीची मॅच्युरिटी नाही त्यांच्यामध्ये अजून, डॉक्टर म्हणालेत. तसं अमू आश्चर्याने त्यांच्याकडे बघू लागली. सॉरी, पण एक मिनिट डॉक्टर, तुमचा गैरसमज होतोय. तुमची पेशंट ही नाही आहे. तुमच्या पेशंटला सिस्टर घेऊन येत आहे मागाहून, शर्व म्हणाला. ओ आय एम सॉरी, मला वाटलं याच आहेत पेशंट. बाय द वे, पेशंट तुमच्या कोण? डॉक्टरांनी विचारलं. ती माझ्या लहान भावाची वाईफ आहे, शर्वने म्हटलं. ओके, आणि त्यांचे मिस्टर? डॉक्टरांनी विचारलं. तो आउट ऑफ टाऊन आहे, पुढच्या वेळेस तोच येईल, शर्वने म्हटलं. तोच सिस्टर शुभ्राला घेऊन आल्या. सिस्टर, पेशंटला आतमध्ये झोपवा, मी आलेच, डॉक्टर म्हणाल्यात. तसं सिस्टर ओके बोलून शुभ्राला आत घेऊन गेलेत. डॉक्टर शुभ्राला चेक करायला आत निघून गेल्या. काय म्हणत होते त्या डॉक्टर? अमू अजून पण डॉक्टरच्या बोलण्याचा विचार करत होती. त्यांना वाटलं की तूच पेशंट आहेस, म्हणून डॉक्टर म्हणत होत्या की त्या लहान मुलांच्या डॉक्टर नाही आहे, शर्वने म्हटलं. असं का म्हणाल्या त्या? अमू विचार करत म्हणाली. नको विचार करूस तू, मोठी मम्मा बनणार आहे ना, त्याचा आनंद घे, शर्व म्हणाला. मासी, अमू म्हणाली. बघू, शर्व डोळे फिरवत म्हणाला. तोच डॉक्टर शुभ्राला चेक करून आल्या. डॉक्टर, कसं आहे बेबी? अमूने विचारलं. डॉक्टर हळूच हसल्या. अजून फिटस खूपच लहान आहे, खूप जपावं लागेल पेशंटला, त्या बऱ्याच वीक आहेत, डॉक्टर म्हणाल्या. डॉक्टर, काही काळजीचं कारण नाही आहे ना, शर्वने विचारलं. नाही, बस काळजी घ्या. सिस्टर त्यांना इथं बसवा. शुभ्राकडे वळून तिला काही माहिती सांगतात. मेडिसिन्स टाईमवर घ्यायच्या आणि जेवण वगैरे सर्व व्यवस्थित घ्यायचं, ओके, डॉक्टर म्हणाल्या. हो, आणि हा होणारा त्रास, शुभ्राने म्हटलं. तो काही दिवस होतोच, पण मेडिसिन्स घेतल्यावर कमी होईल, डॉक्टरांनी म्हटलं. ओके, मग आम्ही जाऊ शकतो का आता, शर्वने विचारलं. हो, डॉक्टर स्माईल करत म्हणाल्या. थँक्यू डॉक्टर, शुभ्राने म्हटलं. तसं डॉक्टरांनी पुन्हा स्माईल केली. शुभ्राला घेऊन
अमू आणि शर्व घरी आलेत. शुभ्राला आता बरं वाटत होतं. घरी आल्यावर, ओ दी, मी खूपच खुश आहे. मला ना असं नाचावंसं वाटतंय. वाव, छोटूसं क्यूटसं पिल्लू येणार आपल्याकडे. मी तर त्याला सोडणारच नाही आहे. माझ्याजवळच राहणार बेबी. अमू आनंदात बोलत होती. अजून बराच वेळ आहे बेबी यायला. आता आधी बेबीच्या मम्माची काळजी घ्या. तिच्यासाठी काहीतरी हेल्दी बनव खायला. येतं ना बनवायला? नाहीतर कमला मावशीला सांग बनवायला, शर्वने म्हटलं. येतं मला बनवता, कळलं ना? अमू तोंड वाकडं करत म्हणाली. अमू किचनमध्ये गेल्यावर, शुभ्रा, बरं वाटतंय ना आता? शर्वने विचारलं. हो भाई, ठीक आहे मी आता, शुभ्रा म्हणाली. बरं, मग खरंच आधीला बोलवायचे नाही आहे का? शर्वने विचारलं. नाही, 2 दिवसात येतीलच ते सर्व. आणि असंही अमू आहे ना इथे, तुम्ही आहात, काही प्रॉब्लेम नाही आहे, शुभ्रा म्हणाली. ओके, पण काही वाटलं तर सांग लगेच, हं? नाहीतर आईंकडे जायचं का तुला? शर्वने म्हटलं. नाही हो बाई, काही गरज नाही आहे त्याची, शुभ्रा म्हणाली. ओके, काळजी घे, मी आहे रूममध्येच. काही वाटलं तर कॉल कर लगेच, शर्व गोड हसून शुभ्राला म्हणाला. तसं शुभ्राने पण हसून हो म्हटलं. शर्व गेल्यावर काही वेळात रूममध्ये अमू आली. दी, हे बघ मी काय आणलाय, तुझा फेवरेट पास्ता. चल, गरम आहे तोपर्यंत खाऊन घे, अमू म्हणाली. थँक्यू पिल्लू, खूप दिवसांनी तुझ्या हातचं बनलेलं काहीतरी खायला मिळतं आहे. यम्मी, मस्त झालाय, शुभ्रा एक बाईट खात म्हणाली. आवडलं ना? आता मॉम येत नाही तोपर्यंत मी तुला छान छान बनवून खाऊ घालेन, अमू म्हणाली. हो, शुभ्राने होकार दिला. शुभ्राचं खाऊन झालं तसं अमूने तिला झोपवलं आणि बाहेर आली. तेव्हाच शर्व मोबाईलवर बोलत बाहेर आला. 1 मिनिट हं आधीचा कॉल आहे, शुभ्राला सांग त्याच्याशी बोलायला, शर्वने अमूला म्हटलं. ती झोपली आताच, आणा मी बोलते. हॅलो जिजू, कसे आहात तुम्ही? आणि त्या आजी कशा आहेत आता? अमूने विचारलं. मी ठीक आहे आणि आजी पण ठीक आहे. शुभ्रा बरी आहे ना? मी तिला कॉल केला, तिने रिसीव नाही केला, आधी काळजीत म्हणाला. दी व्यवस्थित आहे जिजू, झोपली ती आणि मीच तिचा मोबाईल सायलेंटवर केलाय. उठली की बोलेल ती, अमूने म्हटलं. ओके, पण तू तिच्याजवळच थांबशील ना? आधीने विचारलं. ते पण काही सांगायचं आहे का जिजू? मी दी जवळच आहे. तुम्ही तुमची आणि बाकी सर्वांची काळजी घ्या आणि लवकर या, अमू म्हणाली. हो ग पिल्ल्या, बाय, आधीने हसून म्हटलं. बाय, अमूने कॉल कट करत बाय केलं. अमू शर्वला मोबाईल देऊन तिथून जायला लागली. तसं शर्वने तिचा हात पकडला आणि तिला रूममध्ये घेऊन गेला. काय करताय? सोडा मला, अमू म्हणाली. असं सोडणार नाही आहे मी तुला. कालचा काय प्रकार होता ते कळल्याशिवाय, शर्व हळूच अमूला म्हणाला. काय, कसला प्रकार? मला समजलं नाही, अमू म्हणाली. हे बघ, उगाच नाटक नको करूस. ते तर शुभ्राची तब्येत बरी नव्हती म्हणून फ्लॅटवरून सोडलं तुला, नाहीतर तिथेच सर्व विचारणार होतो. तू एवढं काही करते ते तू कोणालाच का नाही सांगितलं, शर्वने म्हटलं. बाबांना माहिती आहे आणि बाकी कोणाला नाही सांगितलं, कारण
हे काम काही सर्वांसमोर करण्याचं नाही आहे आणि असंही मला नाही आवडत सोशलाइज व्हायला. अमुने म्हटलं. अगं पण मला तर सांगायचं ना, शरव म्हणाला. अहो आमची टीम फक्त 5 इयर्ससाठी आहे आणि तुम्ही कुठे इथे असणार होते? ते तर उगाच तुमचं काम आलं म्हणून तुम्ही इथं आहात आणि तुम्हाला माझ्याविषयी कळलं, नाहीतर 5 इयर मी इथे येणारच नव्हते. त्यामुळे कळलंच नसतं कुणाला, अमू म्हणाली. ओ म्हणूनच तुझं ते 5 इयर माहेरीच राहील, लग्नाचं सिक्रेट वगैरे आहे हं, शर्व म्हणाला. हो, अमू स्माईल करत म्हणाली. ओके, पण मला तर आता सर्व कळलेलंच आहे आणि मला काही प्रॉब्लेम पण नाही आहे, तर तू आता इथेच राहू शकतेस माझी वाईफ बनून, शर्वने म्हटलं. मी अजून काही ठरवलं नाही, अमू म्हणाली. ओके, पण मी आता जास्त वेळ नाही वाट पाहणार, शर्वने म्हटलं. तसं अमूने तोंड वाकडं केलं. आणि काय ग, काल पार्टीत काय झालेलं तुला? किती घाबरली होती? काय झालं होतं? आणि असं काहीही विचार न करता कसं काय कोणाचं पण ड्रिंक पिऊ शकते तू, शर्वने म्हटलं. कोणाचं पण कुठे, तुमचंच तर प्यायली. आणि तेव्हा मला काही कळत नव्हतं, पाणी हवं होतं. समोर तुमचा ग्लास दिसला, मला वाटलं सॉफ्ट ड्रिंक असेल म्हणून घेतलं मी. दुसरं कोणी असतं तर मी थोडी ना घेतलं असतं. ते मला स्टेज फोबिया आहे. स्टेजवर गेलं की खूप घाबरायला होतं, हातपाय थरथरायला लागतात, काहीच कळत नाही, अमू सांगत होती. स्टेजची भीती? ओके, पण म्हणजे माझ्यावर ट्रस्ट करते तू हं? शर्वने तिला कमरेत पकडून जवळ ओढलं. हो, अमू म्हणाली. मग इथेच थांब ना, काही करणार नाही मी, प्लीज. तू समोर असली तरी ठीक आहे माझ्यासाठी, दुसरं काही नको, शर्वने म्हटलं. अहो असं काय करताय? सोडा मला, दी उठेल, जाऊ द्या मला, अमू म्हणाली. आधी सांग इथेच थांबशील म्हणून, शर्वने म्हटलं. हो हो थांबेल, सोडा आता, अमू म्हणाली. हो, पण आज एवढी मोठी गुड न्यूज मिळाली, त्याचं सेलिब्रेशन नको करायला, शर्वने म्हटलं. सर्व आलेत की करूया ना, पार्टी करणार आहोत ना आपण, अमू म्हणाली. हो, पण ती सर्वांची असेल, आता फक्त आपल्या दोघांची करूयात, असं बोलून शर्वने तिच्या होठांवर त्याचे होठ ठेवले. तसे तिचे डोळे बंद झालेत. तो तिला किस करत होता. तिने पण त्याला साथ दिली काही वेळाने. अमूला मिठीत घट्ट पकडत. माझी तर इच्छा नाही आहे तुला सोडायची, पण सोडतोय. आणि मला कॉफी हवी आहे, तू बनवलेली. आता तुझ्या होटांचा हँगओव्हर उतरवावा लागेल ना, नाहीतर दुसरं काही सुचणार नाही मला, शर्वने म्हटलं. हो आणते, अमू लाजून पटकन रूममधून बाहेर पडाली. वाह, शुभ्राची गुड न्यूज आहे बरं. अमू आणि शर्वची गाडी पण सरकते पुढे. येणारे भाग अजून छान असतील, तर सोबत राहा आणि वाचत राहा वेगळे रंग आयुष्याचे. धन्यवाद.